नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एरर्सचा अभ्यास मागे केला. त्याचे सगळे एररचे प्रकार, ते एरर कसे निर्माण होतात, ते एरर कसे कमी करायचे आणि त्याचे बरेचसे आपण न्यूमरिकल्स देखील आपण पाहिले. काही विद्यार्थ्यांना डाऊट्स होते ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी बरोबर सोडवलं, मला त्याचं आन्सर देखील दाखवलं व्हॉट्सॲपवर पाठवून. तेही करेक्ट केले. बऱ्यापैकी सगळ्यांना समजलेलं आहे असं मी समजतो आणि तरी आणखी काही शंका असेल त्याबद्दल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. तर आज आपण पुढचा अभ्यास करणार आहे. हे जे एरर आहे, हे एरर जेवढी कमी असेल तेवढी ॲक्युरसी जास्त. इफ एरर इज स्मॉल देन ॲक्युरसी इज लार्ज. पण ॲक्युरसी जी असते ती ॲक्युरसी त्या ज्या इन्स्ट्रुमेंटने आपण ते मोजतोय, एखादी वस्तूची लांबी, रुंदी किंवा आणखी कुठल्या गोष्टी मोजतोय आपण, त्या इन्स्ट्रुमेंटचं लिस्ट काउंट हा किती आहे त्याच्यावरती एरर किंवा ॲक्युरसी अवलंबून आहे. लिस्ट काउंटला आपण LC असं म्हणतो. लिस्ट काउंटला मराठीमध्ये लघुत्तम माप, म्हणजे कमीत कमी किती मोजू शकतो. जसं आपल्या कंपासातली जी पट्टी असते, अशी ही पट्टी आहे आपली कंपासातली, आणि त्या पट्टीवर आपण जे मोजतो सेंटीमीटरमध्ये, तर कमीत कमी किती मोजतो त्या पट्टीवर आपण, तर ते कमीत कमी मोजणं जे आहे ती किंमत त्या पट्टीवरची आहे 0.1 सेंटीमीटर. म्हणजे त्या पट्टीचा लिस्ट काउंट जो आहे तो लिस्ट काउंट झाला 0.1 सेंटीमीटर. मग आपण आता ते जे काही मोजतो आहे त्या पट्टीने, त्याच्याने आपण एखाद्या मेटलची किंवा एखाद्या रॉडची लेंथ आपण समजा मोजली. मग पहिलं रिडिंग आपण त्या पट्टीनं आपण जे मोजलं ते पहिलं रिडिंग आलं समजा 15.4 सेंटीमीटर. दुसरं रिडिंग आलं 15.4 सेंटीमीटर. तिसरं रिडिंग आलं 15.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे 3 रिडिंग आपण घेतले. आता 3 रिडिंग जे आहेत त्यामध्ये त्यांची तिघांची बेरीज करून आपण 3नी भागलं तर सरासरी किंमत येते 15.43 सेंटीमीटर. 15.43 सेंटीमीटर इज द ॲव्हरेज व्हॅल्यू. तिघांची बेरीज करायचं, 3नी भागायचं. ॲरिथमेटिक मीन ऑर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑर मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू, मीन व्हॅल्यू ज्याला आपण म्हटलं, ती आली 15.43 सेंटीमीटर. मग आता ह्या सगळे हे जे डिजिट्स दिसत आहेत ॲव्हरेज व्हॅल्यूमध्ये, त्यामध्ये हे 1 फिक्स आहे, म्हणजे सर्टन आहे, निश्चित आहे. हे 1 काय आहे, निश्चित 1. त्यानंतर 5 दुसरं डिजिट तेही निश्चित आहे. परंतु हे शेवटचे 2 डिजिट्स जे आहेत ते अनिश्चित आहेत. द फर्स्ट 2 डिजिट्स दॅट इज 1 and 5 दे आर सर्टन, बट द लास्ट 2 डिजिट्स दॅट इज 4 and 3 दे आर नॉट सर्टन. अँड दिस इज बिकॉज द लिमिटेशन ऑफ दॅट लिस्ट काउंट. लिस्ट काउंट खूप कमी आहे, 0.1 सेंटीमीटर आहे, कमी आहे. आणि त्यामुळं हे शेवटचे 2 डिजिट्स जे आहेत, म्हणजे हे 4 आणि 3, हे निश्चित नाहीत, पण पहिले 2 डिजिट्स मात्र निश्चित आहेत. मग आता ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय. आता बघा, द नंबर ऑफ डिजिट्स इन द मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन प्लस 1 ॲडिशनल डिजिट, the first one about which we are not certain is known as significant figure. म्हणजे जे निश्चित असलेली जी संख्या आणि प्लस 1 ॲडिशनल 1, म्हणजे आता बघा या उदाहरणामध्ये हे 3 रिडिंग जे आहेत 1, 2 and 3, ह्या 3 रिडिंगमध्ये निश्चित अशी जी संख्या आहे किंवा सिग्निफिकंट फिगर जे आहे ते आहे 3. हे 154, 154, 155 हे जे अंक आहेत तर ते आहेत निश्चित. त्यामुळं आपण त्यांना काय म्हणायचं, सिग्निफिकंट फिगर. म्हणजे या संख्येचा सिग्निफिकंट फिगर आहे 3च आपण जास्तीत जास्त त्या सिग्निफिकंट फिगरमध्ये, त्या लेंथमध्ये मोजू शकतो. म्हणजे आपल्याला मोजताना 4 अंक येतच नाही तिथं, त्यामुळे 3 सिग्निफिकंट फिगर्स. मग आता सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय, इथे डेफिनेशनमध्ये आपण काय लिहिलं पहा, द फिगर विच इज ऑफ सम सिग्निफिकन्स बट इट डज नॉट रिक्वायर ए सर्टन्टी. सर्टन्टी त्याला गरज नसते, सिग्निफिकन्स असते, अशा त्या फिगरला, अशा त्या अंकाला, अशा त्या किमतीला त्या आपण म्हटलेलं आहे सिग्निफिकंट फिगर. जसं मी आत्ता तुम्हाला उदाहरण सांगितलं की पट्टीनं आपण मोजलेलं आहे 15.4 सेंटीमीटर, 3च अंक येतात, ते निश्चित आहेत, म्हणजे त्यामुळं 3 सिग्निफिकंट फिगर्स. 15.5, 15.6 असं
काहीतरी येणार, म्हणजे 3च अंक येतात, त्या 3 निश्चित असलेले अंक आहेत, त्यामुळे त्याला आपण सिग्निफिकंट फिगर त्या लेंथची, त्या मेजरमेंटची आपण म्हणूया 3. आता हे सिग्निफिकंट फिगर मोजत असताना काही नियम आहेत पहा. या नियमांचा आपण अभ्यास करूया. पहिला नियम पहा, ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सगळे नॉन झिरो डिजिट्स जे असतात ते सिग्निफिकंट असतात. जसं उदाहरण पहा या ठिकाणी घेतलं आहे, व्हॉल्यूम ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज 178.43 सेंटीमीटर क्यूब. एखाद्या वस्तूचा व्हॉल्यूम हा 178.43 सेंटीमीटर क्यूब इतका आहे. तर याच्यामध्ये किती निश्चित असे अंक आहेत पहा, 1 2 3 4 5, हे 5 आहेत. त्यामुळं या किमतीचा, या व्हॉल्यूमचा सिग्निफिकंट फिगर आहे 5. याला म्हणायचं सिग्निफिकंट फिगर इज इक्वल्स टू 5, असं आपण याचं उत्तर द्यायचं. हा पहिला नियम पहा, म्हणजे नॉन झिरो डिजिट्स कुठलेही असतील, जेवढे असतील ते सगळे सिग्निफिकंट. दुसरा रूल, ऑल द झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. नॉन झिरो डिजिट्स जे आहेत, म्हणजे जसं आता बघा या ठिकाणी एक्झाम्पल इथं आपल्याला दिलेलं आहे. समजा मास m इज इक्वल्स टू 165.02 ग्रॅम एखाद्या वस्तूचा मास आहे. मग आता इथं नॉन झिरो डिजिट्स कुठला आहे पहा, याच्यामध्ये नॉन झिरो डिजिट हा आहे पहा, हा नॉन झिरो डिजिट, झिरो हा नॉन झिरो डिजिट. नॉन झिरो डिजिट्स हे बाकीचे सगळे आहेत. हे नॉन झिरो डिजिट्स आहेत. हे 5 165 हे नॉन झिरो, हे 2 पण नॉन झिरो. त्याच्यामध्ये एक झिरो दिसतो पहा, या 2 नॉन झिरो मधला हा एक झिरो आहे. हे पहा, या 2 नॉन झिरो मधला हा झिरो आहे. तर तो झिरो जो आहे तो सिग्निफिकंटमध्ये काउंट करायचा. म्हणजे आता हे 165.02 याच्यामध्ये 1 2 3 4 5 याच्यात सिग्निफिकंट फिगर झाला 5. म्हणजे तो झिरो जो आहे नॉन झिरोमधला तो काउंट करायचा सिग्निफिकंट फिगरमध्ये. तिसरा रूल, इफ द नंबर इज लेस दॅन 1, जर दिलेली अंक जो आहे तो लहान असेल, फ्रॅक्शनमध्ये असेल, तर त्याच्यात आता उदाहरणार्थ समजा आता हा फ्रॅक्शन एखादा आपण नंबर घेऊयात. फॉर एक्झाम्पल 0.00140 हा हे एक मेजरमेंट काहीतरी आहे. तर इथं बघा, आता डाव्या बाजूला डेसिमल पॉईंटच्या नॉन झिरो डिजिट कुठं आहे याच्यामध्ये सांगा. पहिलं नॉन झिरो डिजिट कुठं आहे इथं. सो दिस इज नॉन झिरो डिजिट. इथून स्टार्ट, म्हणजे ॲक्च्युअल नंबरला सुरुवात इथं झाली, नॉन झिरो डिजिट. त्याच्या डाव्या बाजूला किती झिरोज आहेत बघा, 1 2 3 हे 3 झिरोज आहेत. ते सगळे नॉन झिरो जे आहेत ते डाव्या बाजूला डेसिमल पॉईंटच्या, ते सगळे आपण काउंट करायचे नाहीत, ते सिग्निफिकंट नाहीत. मग उजव्या बाजूला जे अंक आहेत ते सिग्निफिकंट. म्हणजे कसं, आता हे 1405, त्यामुळे याचं सिग्निफिकंट फिगर 4 असं आपण घ्यायचं. आणि त्या ॲक्च्युअल नंबरपासून डाव्या बाजूला जे झिरो आहेत ते काउंट करायचे नाहीत, ते सिग्निफिकंट धरायचे नाहीत. त्याच्यानंतर चौथा रूल बघा, द झिरोज ऑन द RHS ऑफ लास्ट नॉन झिरो नंबर आर सिग्निफिकंट. म्हणजे उजव्या बाजूला जे झिरो असतील त्या डेसिमल पॉईंटच्या उजव्या बाजूला, ते सगळे झिरो मात्र आपण काउंट करायचे, किंवा लास्ट डिजिटपासून जे झिरोज असतील ते सगळे काउंट करायचे. बट फॉर दिस द नंबर मस्ट बी रिटन इन ए डेसिमल पॉईंट. तसं जर असेल तर तो नंबर डेसिमल पॉईंटमध्ये, जसं आता उदाहरणार्थ बघा, समजा आता एक नंबर आहे, एक मेजरमेंट आहे 1.500, हे असा एक नंबर आहे. आता इथं डेसिमल पॉईंट आहे आणि नॉन झिरो इथं 5 आहे पहा, त्याच्या पुढं झिरो आहेत 2, तर हे सगळे काउंट करायचे. म्हणजे याचं सिग्निफिकंट फिगर किती धरायचं, 1 2 3 4, टोटल 4 धरायचं, सिग्निफिकंट फिगर 4. आता समजा तो डेसिमल पॉईंट डाव्या बाजूला असेल, म्हणजे समजा 0.01500, तर हे ॲक्च्युअल नंबरपासून किंवा नॉन झिरो डिजिटपासून डाव्या बाजूला जे झिरो आहेत 1 2 हे काउंट करायचे नाहीत, ते सिग्निफिकंट धरायचे नाहीत. परंतु इथं एक याच्यामध्ये त्यांनी एक अपवादात्मक एक गोष्ट सांगितली आहे. समजा आता एखाद्या वस्तूची लांबी जी आहे ती समजा 125 मीटर आहे मीटरमध्ये. आता सेंटीमीटर जर केलं तर ते किती होणार, 2 शून्य वाढणार, म्हणजे 100ने गुणायचं, हे एवढंच सेंटीमीटर. आणि मिलीमीटर जर करायचं तर अजून एक शून्य वाढणार, मिलीमीटर, सेंटीमीटरचं मिलीमीटर, 125,000 हे मिलीमीटर. अशा प्रकारे ही लेंथची किमती अशा प्रकारे येतात. परंतु इथं मात्र सिग्निफिकंट फिगर फक्त 3च धरायचं,
ते पुढचे जे अशा केसमधले पुढच्या जे किमती आहेत ते पुढचे जे डिजिट्स आहेत ते काउंट करायचे नाहीत. अशा प्रकारे इथं आपल्याला हे 4 रूल्स या ठिकाणी आपण बघतोय आणि हे 4ही रूल्स मी टेक्स्टबुकमधलेच घेतलेले आहेत. तुम्ही ते टेक्स्टबुकमधलेच वाचा आणि याचा अभ्यास करा. याचे एक्झाम्पल्स आपण पुढच्या वेळेस आपण घेऊयात. ओके, थँक्यू.